हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 10 धूप. भाग 4. वैभवाची शोकांतिका. दुःख झाले की त्याच्या शमनार्थ मानव सुख निर्माण करतो, परंतु दुःख नष्ट करूनच ते पूर्ण शमन होते हा विचार तो करत नाही. कारण सुखाचे उपभोग हवेहवेसे असतात. देहादी इंद्रियांना ते सौख्य देत असतात. अहंकार फुलवत असतात. त्या दुःखाचे चटके सुसह्य होतात. त्या भरात दुःखाचे चटके नष्ट होत नाहीत. त्यांचे दमन होत आहे, गमन होत नाही हे भान सुटते. भौतिक वस्तू जगताने देहादी इंद्रियांची तृप्ती कधीही होत नाही. त्यांचा उपयोग करून देह जीवित ठेवायचा असतो आणि देहातीत राहून आत्मानंद घ्यायचा असतो हा विचार त्याला शिवतही नाही. सुखासाठी माणूस वैभव मिळवतो, परंतु तरीही काही ना काही कारणाने तो दुःखी राहतो. इतके वैभव असूनही आपण दुःखी का हा प्रश्न तो त्या वैभवाने दुःख सह्य करून सोडवायचा केविलवाणी प्रयत्न करतो. परंतु वैभव आणि दुःख निवारण याचा काहीही संबंध नाही. त्या वैभवामुळे दुःखात भर होत आहे असा विचार त्याला शिवतही नाही. तिखट लागून जीभ पोळत असली तरीही चविष्ट आहे म्हणून तो हाशहुश करत मिरच्या खात असतो. वैभव त्याच्या दुःखात भरच घालत असते. ते वैभव त्याला पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवून देत असते. जेव्हा पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा बिगडी असते याचा दारुण अनुभव येतो, तेव्हा तो सुधारायचा प्रयत्न सुरू करतो. यातही किती टिकाव लागून तो थांबेल याची खात्री नसते. ज्ञानी याची शोकांतिका. भौतिक ज्ञानाची मोठी मौज आहे. जो अज्ञानी असतो तो ज्ञानी होऊन तृप्त होण्यामागे पळत असतो. जो ज्ञानी असतो तो तृप्ती का मिळत नाही म्हणून अतृप्त राहून ज्ञान धुंडाळत तृप्त होण्याच्या आशेने पळत असतो. अशा प्रकारे दुर्दैवाने अज्ञानी ज्ञानी यांची पळापळ काही थांबत नाही. कारण त्या ज्ञानाच्या अहंकारात तृप्ती अतृप्ती याच्या अतीत कैवल्यानंद आहे याची जाण त्यांना नसते. मानव अति बुद्धिमान असल्यामुळे तो नवनवीन शोध लावून उपलब्धतेनुसार गरजा वाढवत नेतो. यामुळे तो कधीही तृप्त होणे शक्य नाही. कारण भौतिक वस्तू जगत नित्य नियमित नवनवीन निर्माण होत असते आणि होत राहणार आहे. ग्रह, गोल, तारे स्वतःभोवती आणि एकमेकांसभोवती सतत फेर घेत राहणार आहेत आणि तोपर्यंत नवीन वस्तू जगत निर्माण होत राहणार आहे. यामुळे नवीन भौतिक वस्तू जगत सापडत राहणार आहे. मानव जितक्या वस्तू वापरेल तितक्या आणखी नवीन वस्तू निर्माण होतील. तशी वैश्विक व्यवस्थाच आहे. त्याप्रमाणे मानवाच्या गरजा वाढत जातील आणि तो सदा अतृप्तच राहील. परंतु तो कधीही गरजेनुसार उपलब्धी हा नियम शिकणार नाही. वास्तवात त्याच्या मूलभूत गरजा अत्यल्प आहेत. तसा तो जगू लागला तर पृथ्वीचे वैभव तिच्या जवळ राहील आणि मानव या सृष्टीची अद्भुत विलक्षण लीला अनुभवू शकेल. झाडावरचे फूल तोडून फुलदाणीत, अंगावर, केसात, देवावर घालण्यापेक्षा ते त्या झाडावरच पाहण्यात नैसर्गिक सौंदर्य आहे. निसर्गात कैवल्यानंद आहे. विलक्षण शोकांतिका. महाआश्चर्याची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्याजवळ स्वतःजवळ बसायला साधना आणि उपासना करावी लागते. तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून घ्यायला साधना आणि उपासना करावी लागते. तुम्ही एकटे तुमचे तुम्ही जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागते. तशी आम्हाला सवयच लागलेली आहे. आम्हाला इतर कोणीतरी सांगतो की आम्ही स्त्री आहोत, पुरुष आहोत, श्रीमंत आहोत, गरीब आहोत, हुशार आहोत, बुद्धू आहोत इत्यादी. ते ऐकून आम्ही तसे जगायला सुरुवात करतो. आम्हाला आमच्या सहजाचरणामधून आम्ही कोण आहोत, कसे जगायचे इत्यादी समजत नाही. यासाठी स्वस्वरूपाचा अग्नी प्रज्वलित करून स्वस्वरूप जाणायचे आहे. धातू चांगला तापवून सुलाखून घेतला की उमजते की ते सोने आहे, पितळ आहे, लोखंड आहे की आणखी काही आहे. यासाठी आजची दागणी स्वरूपम धूपविधी आहे. अन्न खाणे हा आम्हाला प्रश्न वाटत नाही, कारण अन्न खाण्याची ताकद आम्हाला आहे. परंतु आनंदाने जीवन जगणे हा आम्हाला प्रश्न वाटतो, कारण जे जसे आहे त्यात आनंद शोधण्यासाठी आमच्याकडे ऊर्जा नाही. ती ऊर्जा आमच्याकडे मूलतःच आहे हेच समजत नाही. यास्तव हे जाणून घ्या. स्वस्वरूपात तो दिव्य अग्नी प्रज्वलित करा, त्याला धूप ओवाळा. जसजसा आत्मभाव उदित होत जाईल तसतसा देहभाव क्षीण होत जाईल.
त्या योगे सदा प्रसन्न, समाधानी, आनंदी असा, मुक्त असा. शून्याचे महत्त्व. मानव धर्म अधर्म, न्याय अन्याय, नीती अनीती इत्यादी अशा अनेक द्वंद्वात बंधने निर्माण करून जीवनात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तो विसरतो की सभ्यपणे खून करता येतो, शांत राहून अशांतता निर्माण करता येते, थंड राहून भडका उडवता येतो. द्वंद्वात कधीही आनंद मिळणे शक्य नाही. तेथे सुखदुःख असते. त्यासाठी शून्यात राहावे लागते. परंतु मानव शून्याच्या पुढे 1, 2, 3 असे करत परार्धच्या परार्ध उड्डाणे करतो आणि अंतरहीन दुःखी होतो. कारण तो विसरतो की देहधर्मापुरते शून्याच्या बाहेर येऊन पुन्हा शून्यात त्वरित प्रविष्ट व्हावे लागते. तेथे पूर्णता असते. भौतिक ज्ञान सतत परिघाकडे धावत असते. परीघ क्षितिजासारखा अंतही नाही, परंतु तेथे तो अनंत नसतो. तेथे सुखदुःखाची अनंत अतृप्ती मात्र असते. आध्यात्मिक ज्ञान केंद्राकडे नेणारे आहे. केंद्रस्थानी यात्रेचा अंत आहे. तेथे तो अनंत असतो. त्या शून्यात आनंदाचे पूर्णत्व आहे. तेथे तृप्ती आहे. शिखरावर स्वर्गीय सुख नरकाच्या दरीत कोसळून दुःखी होईल म्हणून भौतिक ज्ञानाने ते सतत झेलत राहू नका. त्याऐवजी त्याला आध्यात्मिक ज्ञानाने खालच्या दरीची केवळ जाण करून द्या. त्या योगे ते शिखरावरून उड्डाण करील आणि शिखर सोडेल. त्या योगे दरीही आपोआप सुटेल. सपाटीला जीवनात सुखदुःखातीत कैवल्यानंद मिळेल. सपाटीला वैभव मिळाले तरी गरजा वाढत नाहीत. तेथे श्रीमंत योग प्राप्त होतो. पूर्णत्व सुटत नाही. केवळ वैभव आहे म्हणून डामडौलात समारंभ साजरे केले जातात. कारण वैभव आणि समारंभ याचे अर्थच माहीत नसतात. वैभव म्हणजे भौतिकाशी वैर धारण करून त्याला प्राप्त करणे आणि त्या योगे वैभव म्हणजे भवसागराशी वैर धारण करून भवसागर पार करून त्यापासून सुटका करून घेणे. आणि यासाठी उपाय म्हणून वैभव म्हणजे भविष्यात रममाण न होता वै म्हणजे आता वर्तमान जे आहे ते जगणे. सम अधिक आरंभ म्हणजे आरंभ ज्या शून्यापासून होतो त्यातच सम असणे. देहधर्मापुरते बाहेर गेल्यास पुन्हा त्वरित सम होणे. शून्यात स्थिर होणे. शून्यात वैभव आहे. तोच सत्य समारंभ आहे. कारण तेथे पूर्णत्व आहे, कैवल्य आहे. शून्यातून देहधर्मापुरते बाहेर जाऊन त्वरित मागे फिरला नाहीत आणि जरा जरी उजवीकडे स्वर्गात किंवा डावीकडे नरकात रेंगाळलात तरीही स्वर्ग आणि नरक, सुख आणि दुःख, वैभव आणि दारिद्र्य यांचा आटापाट्यांचा खेळ रंगात येतो. ती जरी भिन्न जाणवली तरी दोन्हीही एकमेकांशी संलग्न आहेत. स्वर्गात नरक यातना सुसह्य करत जगाल आणि नरकात स्वर्गाकडे डोळे लावून त्या आशेवर कसेबसे जगाल. सुखात दुःखाने होरपळत त्याचे चटके सहन करत जगत राहाल. दुःखात सुख केव्हा उभे करतो याची वाट पाहत त्या आशेने जगाल. वैभवात भिकाऱ्यासारखे आणखी वैभवाची भीक मागत दरिद्री नारायण असल्यासारखे चिंताग्रस्त जीवन जगाल. दारिद्र्यात वैभवाची वाट पाहत दारिद्र्य झेलत जगाल. परंतु कधीही जेथे जसे आहात तसे जगणार नाही. जगायचा आनंद मिळणार नाही. जीवनात सतत ताण तणाव असेल. जीवनाबद्दल तक्रार असेल. जीवनात सदा असमाधान असेल. यास्तव द्वंद्वाच्या कोणत्याही एका अवस्थेत असलात तरीही तेथेच ते भोग उपभोगून संपवा आणि त्यामधून मुक्त व्हा. मूलतः शून्यात जगायला शिका. शून्यात कितीही भर झाली, त्याची जीत झाली, ते अनंत गुणित झाले, ते विभागले गेले तरीही शून्य अबाधितच राहते. त्यात पूर्णत्व आहे. तेथेच कैवल्य आहे. हरिओम.